रामकृष्ण हरी. श्री संतांचे माता चरणावरी, श्री संतांचे माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आनंद लहरी या ग्रंथावरची आपली चिंतन मालिका, प्रवचन मालिका चालू आहे. आजचा आनंद लहरी भाग 12. या अगोदरच्या 11 भागामध्ये आपण चिंतन केलेलं आहे. आपण चिंतन करत असताना सद्गुरु कृपा, माया, ब्रह्म, अचेतन देह या संदर्भाने विचार करत असताना आपल्या लक्षात आलं असेल की मन आणि माया यांना आपल्या ताब्यात ठेवणं हे कठीण आहे, हे अशक्य आहे. मागच्या भागात आपण विचार केला ना, चंचल ही मन कृष्ण नाही का. हे मन चंचल आहे, हे मन चपळ आहे, हे मन अस्थिर आहे, हे मन कुठे कधी कसं भटकेल हे सांगता येत नाही. असं हे मन हे ताब्यात कसं ठेवायचं आणि मायेवरती विजय कसा मिळवायचा या संदर्भानं सद्गुरु कृपेशिवाय हे शक्य नाही याचा विचार आपण केलाय. मला वाटतं आपण मागच्या भागामध्ये 86व्या ओवीपर्यंत आलो होतो नाही का. बरोबर. आता पुढच्या काही ज्या ओव्या आहेत त्या ओव्यावरती आपण चिंतन करू. अर्थातच ओवी क्रमांक 87 पासून आपण चिंतन करू. नाथराय म्हणतात, तैशा भक्ताची गुरुभक्ती हे नगडे हो कल्पांती, अनंता जन्माचे पुण्य फळती, तरीच प्राप्ती श्री गुरुची, तरीच प्राप्ती सद्गुरु भजन. मूर्खाशी सद्गुरु भजन हे सर्वता नगडे जाण, जन्म मरणाचे अधिष्ठान संचित स्थान पापाची. नाथरायांनी सुंदर असं वर्णन केलं. नाथराय म्हणतात, अज्ञानी जो आहे, जो अभक्त आहे, तो गुरुभक्ती करत नाही. आपल्याला माहिती आहे अभक्ताला सद्गुरु, संत, साधू हे आवडत नसतात. आपल्याला माहिती आहे ना. तेवी अभक्तासी आवडे पाखंड, तेवी अभक्तासी नावडे तेवी अभक्तासी आवडे पाखंड, तेवी अभक्तासी आवडे पाखंड. न लगे त्या गुड परमार्थ, न लगे त्या गुड परमार्थ. आपल्याला माहिती आहे प्रमाण. तेवी अभक्तासी आवडे पाखंड. अभक्ताला पाखंडीपणा आवडतो. अभक्ताला महाराज सद्गुरूंचं भजन, सद्गुरु प्राप्ती त्याला होईल कशी. व महाराज म्हणतात, तैसी अभक्ताशी गुरुभक्ती हे न घडे कल्पांती, अनंत जन्माचे पुण्य फळती, तरीच प्राप्ती सद्गुरु भजन. महाराज असं आहे काय, सद्गुरूंची भेट होणं, संतांची भेट होणं, साधूंची भेट होणं काय एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला. तुकोबारांनी सांगितलं ना, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. म्हणजे संत, साधू, महात्मे, सद्गुरु हे सहज मिळत नसतात महाराज, सहज मिळत नसतात. कारण ते दुर्लभ आहेत ना. अहो सुभाषितकारांनी चांगलं एक हे सांगितलं बघा. शैले शैले नमानिकम मौक्तिकम नम गजे गजे साधून सर्वत्र चंदनम नम वने वने. अहो वनामध्ये सर्वत्र चंदनाची झाडं मिळतात का. मौक्तिक सर्व गजांच्या ठिकाणी मौक्तिक आहे का. सर्व पर्वतांच्या ठिकाणी शैले शैले नमानिक्यम. माणिके खडेच आहेत ना, पण सर्व पर्वताच्या ठिकाणी आहेत का. नाही 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 नाही. तसं सद्गुरु महाराज सर्वत्र नसतात. ते मिळणं एवढं सोपं नाही, ते अवघड काम आहे. आणि अज्ञानी माणसाला
अभक्ताला तर ते मिळणारच नाही. महाराज म्हणतात, तैसी अभक्ताशी गुरुभक्ती ते न घडे हो कल्पांती. मिळणार नाही, कल्पच्या कल्प मिळणार नाही. अनंत जन्माची पुण्य फळती तरीच प्राप्ती सद्गुरु भजन. अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय सद्गुरूंचं भजन, सद्गुरूंची प्राप्ती शक्य होणार नाही महाराज. त्यासाठी तुम्हाला अनंत जन्मीचं पुण्य असावं लागेल. अनंत जन्मीचं पुण्य कामेल आणि मग सद्गुरूंची भेट झाल्यानंतर अनंत जन्मीचे विसरलो दुःख, आणि मग त्या दुःखाचा लवलेश राहणार नाही महाराज. त्याचं कारण असं आहे, सद्गुरूंच्या कृपेशिवाय. सद्गुरूची कृपा केव्हा होईल तर तुमचं पुण्य फळाला आलं तरच होईल. आणि अभंग सांगू काय, कारण की सांगतो. पुण्य फळले बहुता दिवस भाग्य उदयाच आलो सन्मुख मी तैस संत चरण पावलो आजी भेटले माझे कोडे. का सांगतो आहे हो, अनंत जन्माचं पुण्य असेल तर सद्गुरूंचं भजन आपल्याला घडेल महाराज, एरवी नाही. अनेक जन्माचं पुण्य, अनेक जन्माचं सुकृत असलं तरच संत आणि सद्गुरू मिळतील, एरवी नाही महाराज, एरवी नाही. आणखी एक अभंग सांगतो. मानदास महाराजांचा आहे की काय माहिती नाही, पण सांगतो. चंद्रामृते सुखे शेववील असता जाता रवी धरवील पाया इळा सागर तरवील तर या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैसे आने भेटती ते साधू ऐसे कैसे आने भेटती ते साधू चंद्रामृते सुखे शेवविल. चंद्रामृताचं सेवन करता येईल महाराज. सूर्याचा अस्त आपल्याला थांबवता येईल. असता जाता रवी धरवेल हेही शक्य होईल, पण संतांची भेट शक्य नाही. त्याला अनंत जन्मीचं पुण्यच लागते. नाथराय आनंद लहरीच्या 87व्या ओळीमध्ये आपल्या समोर तेच ठेवतात. का हो मग आम्हाला नाही होणार का? महाराज म्हणतात, नाही तुम्हाला कसं होईल, तुम्ही अज्ञानी आहे ना, मूर्ख आहे ना. तुम्ही आम्ही मूर्ख आहो, अज्ञानी आहो. आपल्याला सद्गुरु भक्तीची चाळ लागली तर होईल, एरवी नाही. मूर्खाशी सद्गुरु भजन हे सर्वतान घडे जाण जन्म मरणाच्या दिष्टान संचित स्थान पापाचे. अरे आम्ही पापी आहो, आम्ही अज्ञानी आहो, आम्हाला कुठं सद्गुरूची भजन होईल? कारण सद्गुरु भजनासाठी अज्ञान जावं लागते महाराज. सद्गुरूवर नितांत प्रेम असावं लागतं, श्रद्धा असावी लागते, तेव्हा सद्गुरू भेटतात. महाराज म्हणतात, हे सर्वतान घडे जाण जन्म मरणाच्या अधिष्ठान संचित स्थान पापाची. काय आम्ही नुसतं गुरुची संताची निंदा करतो, आणि मग अशा निंदा करणाऱ्याचं पाप वाढत असते. तुकोबारायांचा अभंग आहे, संत निंदा ज्याचे घरी नवे घरचे यमपुरी त्याच्या पापा नाही जोड त्याच्या पापा नाही जोडा संगे जना होय पिढ. नाही का? अर्थात अज्ञानामुळे आमचं पाप वाढते. आम्ही सद्गुरु भजनाकडे लागत नाही, संत भजनाकडे लागत नाही, संतांकडे जात नाही. त्यामुळे या जन्म मरणाच्या अधिष्ठानामध्ये आम्ही फसतो आणि पापाला त्या ठिकाणी आश्रय देतो. नाथरांनी पुढे दोन अनेक दृष्टांत दिले, आणि दृष्टांतही चांगले गोड आहेत, आपल्याला समजणारे आहेत. दृष्टांताचा विचार करू. महाराज वर्णन करतात, अज्ञानी माणसाला अभक्ताला गुरु मिळणार नाही. त्यासाठी कारण त्याला गुरुचं महात्म्य कळलेलं नसते, त्याला त्यांची महती कळलेली नसते. हे पटवून देण्यासाठी नाथरायांनी काही उदाहरणं दिली आहेत. दृष्टांत स्वरूपानं काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवतो. नाथराय म्हणतात, मुके शब्दाची चातुर्यता मैसा होईल पुराण वक्ता किंवा पांगुळ जाईल तीर्था हे सर्वता नगडीची. का भाषण करणं सोपं आहे का? मोठे मोठे बघितले मी,
2 शब्द बोला म्हटलं तर नाही, आपल्याला नाही जमणार. म्हणते का नाही, त्याला चातुर्यता पाहिजे, सभाधारिष्ठ पाहिजे, म्हणजे स्टेज डेअरिंग असावं लागतं, समय सूचकता असावी लागतं. आहे का? म्हणजे काय हो, तुम्ही तो खूप म्हणे तसे तर खूप बोलता. अहो मी तसा खूप बोलतो, पण मला भाषण जमत नाही. तसं हे तर ठीक आहे बोलणाऱ्याच्या बाबतीत, पण जो मुकाच आहे त्याला बोलताच येत नाही, ज्याला बोलताच येत नाही, त्याचं बोलण्याचं चातुर्यता कुठून येईल मला ते? ओ, चातुर्यता आहे की नाही तेव्हा कळेल ना, त्याला बोलता येईल तेव्हा. हा तर मुका आहे. नात्रा म्हणतात मुके शब्दाची चातुर्यता म्हैसा होईल पुराण वक्ता. आणि म्हैसा म्हणजे रेडा, हेला. असा हा म्हैसा, रेडा, हेला हा पुराणाचा वक्ता होईल का हो? हा काय प्रवचन करेल का? हा का वेदमंत्राचा घोष करेल का? कोण? रेडा. रेडा म्हणजे जड बुद्धीचा प्राणी. तो म्हणे उद्या आज रेड्याचं प्रवचन आहे, होते का असं? त्याला कुठं बुद्धी आहे महाराज? रेडा बोलू शकत नाही. रेडा काही बोलू शकत नाही, तो पुराण वक्ता कसा होईल? पण एक सांगू का, आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी रेड्यावरती कृपा केली आणि रेड्याला म्हटलं, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. महाराज रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला, रेड्या ऋग्वेद बोलायला लागला. असा एखादाच रेडा असलेला, रेडा म्हणजे पशु, ऋग्वेद, वेद बोलू शकतो. एरवी सर्व म्हैसे बोलू शकतात का? नाही. रेडा पुराण वक्ता होऊ शकतो का? नाही. पण संतांची, गुरुची कृपा झाली तर तुमच्या आमच्यासारखे रेडे सुद्धा संत वाङ्मयाचा अभ्यास करू शकतात, वाचू शकतात, बोलू शकतात, सांगू शकतात. फक्त माऊलींची कृपा व्हावी लागते, गुरूंची कृपा असावी लागते. मी का सांगतोय? नाथरायचे म्हणतात म्हैसा होईल पुराण वक्ता. रेडा रस्ता पुराण वक्ता होऊ शकणार नाही. किंवा पांगुल जाईल तीर्थ ते सर्वता न घडेशी. किंवा पदयात्रा, तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा करायला एखादा पांगुळ म्हणजे ज्याला पायच नाही, लंगळा आहे, शक्य आहे का? दोन्ही पाय नाही, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, कसं जाईल तीर्थयात्रेला महाराज? तसं हे तसं घडू शकत नाही. त्याप्रमाणे आणखी पुढे उदाहरण दिलं, मर्कटाशी सिंहासन किंवा कागाशी अमृतपान, वांजेशी वरमाय पण सर्वता जाण नगडेची. माकडाला राजाच्या सिंहासनावर, झाडाच्या फांदीवर ठीक आहे, सिंहासनावर कसं शक्य आहे बसणं? सिंहासन मिळेल का त्याला? नाही मिळणार. किंवा कागाशी अमृतपान, काग म्हणजे कावळा, कावळ्याला अमृत मिळेल का? शक्य नाही. गरुडाला ती ठीक आहे हो, पण कावळ्याला कुठून मिळेल? नाही मिळणार. वांजेशी वरमाय पण, वांज म्हणजे वांजोटी बाई, म्हणजे जिला मूल बाळ नाही. आता त्या वांजेला कधी वांजबाई कधी वरमाय होईल का? का होणार नाही? हो, वांजेला पुत्रच होणार नाही, तर तिचा मुलगा आणि तिच्या लग्नात त्याची वरमाय कशी होईल? ते वांजेशी वरमाय पण, नाथरांचे दृष्टांत बघा. हे जसं शक्य नाही तसं जे जीव तदंश होती त्याची पावती सद्गुरु भक्ती, निजम सुखा ते भोगती इतरा भ्रांती जडमुडा. हे जसं शक्य नाही तसं अभक्ताला, अभाग्याला, अज्ञानाला, मूर्खाला सद्गुरु प्राप्ती शक्य नाही. पण जे सद्गुरूला भजनाला, सद्गुरु भजनाला निघाले, जे सद्गुरूच्या चरणी लीन, त्या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी ज्यांची श्रद्धा ठेवली, जे सद्गुरूला शरण झाले, त्यांना मात्र त्या ठिकाणी निज सुखा ते भोगिती म्हणजे ब्रह्म प्राप्ती होऊ शकते. आपल्याला अनेक ठिकाणी माहिती आहे ना, सद्गुरूला शरण गेला तर काय होईल? सद्गुरूशी शरण जाय, सद्गुरूशी शरण जाय, त्याशी ब्रह्म प्राप्ती होय, त्याशी ब्रह्म प्राप्ती होय, त्याशी ब्रह्म प्राप्ती होय. सद्गुरूशी शरण जाय, त्याशी ब्रह्म प्राप्ती होय. सद्गुरूला शरण गेलं तर ब्रह्मप्राप्ती होईल, आणि गेलं नाही तर काय होईल तेही आपण बघितलं.
गेलं नाही तर इतरा भ्रांती जडमूर्खा. काय सांगायचं महाराज. महाराज म्हणतात श्रोतीनं मानावा खेद म्या आपल्या मनाशी गेला बोध भावे बदावा आनंद कंद मोक्षाचे पद पावावय. महाराज म्हणतात अरे खेद करू नका, आनंद कंद त्याचं भजन करा आणि मग आपण त्याचं भजन जर केलं तर मोक्षाचं पद आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. सुखधरोणी प्रपंचाचे संचित होतसे पापाचे भरते दाटे भवसिंधूचे जन्ममरणाचे भय थोर. प्रपंचाचं सुख प्रपंचामध्ये गुंतून त्या सुखामध्ये तू जर त्या ठिकाणी त्या सुखामध्ये जर व्यस्त झाला, त्या सुखामध्ये जर रत झाला आणि मग पापाचं संचित त्या ठिकाणी ते भोगत गेला तर हे भवसिंधूतून तू कसा तरशील म्हणून नाथराय म्हणतात अरे बाबा जन्म मरणाचं भय थोर आहे, यातून बाजूला निघ आणि सद्गुरूला संतांना शरण जा, जेणेकरून परमार्थ प्राप्ती होईल, परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणजे कशाला पाहिजे, आम्हाला सुख आहे ना या प्रपंचामध्ये, आमच्याजवळ काहीही कमी नाही, आम्हाला सर्व सुख प्राप्त झालं. आम्हाला कशाला कुणाला शरण जायचंय, सद्गुरूला शरण जा, संताला शरण जा, देवाला शरण जा, कशाला शरण जायचं. त्यावरती नाथरायनी सुंदर अशी ओवी या ठिकाणी ठेवली. नाथराय म्हणतात प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. काय गोड ओवी आहे महाराज. महाराज म्हणतात अरे या प्रपंचामध्ये जर सुख असतं, प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, तर मोठे मोठे लोक ह्या प्रपंच सोडून डोंगरामध्ये जंगलामध्ये गेले नसते महाराज. अहो साधे घरी खायची सोय नाही, गरिबी आहे म्हणून घरदाराचा त्याग करून कंटाळून गेलेले वेगळे, परंतु राज्य सोडून गेलेले सुद्धा, राजे सुद्धा राज्य सोडून गेले महाराज आणि परमार्थ प्राप्तीसाठी जप तप करायला लागले. महाराज म्हणतात ते काय वेडे झाले. प्रपंच जरी सुख जोडे ते तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. ते काय वेडे आहेत का. भरतुहरीने राज्य टाकले तेने श्री गुरु घाते पुसले राज्य टाकून मुंडित झाले कित्येक गेले भूपती. महाराज म्हणतात ओ कित्येक राजे असे आहे ज्यांनी आपलं राज्य टाकून वनांतराला गेले आणि भगवत प्राप्तीसाठी सद्गुरूला शरण झाले. एक उदाहरण महाराजांनी भरतुहरीचं दिलं. भरतुहरी नावाचा एक राजा होता. कथा मोठी आहे, आपल्याला उदाहरण म्हणून फक्त सांगतो. भरतुहरी नावाचा एक राजा होता आणि त्याची बायको पद्मिनी नावाची बायको. आणि पद्मिनी की काय नाव आता असं पद्मा की पद्मिनी असं नाव होतं बायकोचं. खूप जीव बायकोवर, खूप प्रेम बायकोवर, एवढं प्रेम की प्रेमात आंधळा झाला महाराज. आणि बायको मेली त्या ठिकाणी मशानामधून उठायलाच तयार नाही राजा भरतुहरी. एवढ्या दुःखाने व्यथित झाला. कारण काय आसक्त झाला होता मायेने. गोरक्षनाथांनी त्यांना नंतर उपदेश केला आणि या मोहातून काढून वैराग्याकडे नेलं. ही कथा आहे. असं म्हणतात की तिथे कोणतरी गाडगं वरून एक मळकं खाली टाकलं, मळकं फुटलं आणि मग त्यांच्याजवळ हट्ट केला की बाबा रे हेच मळकं मला पाहिजे. त्यांनी सांगितलं अरे बाबा हे मळकं कसं मिळेल, दुसरं देतो ना तुला आणून नवीन. नाही म्हणजे हेच पाहिजे. मग हे मिळत नसते मूर्खासारखं करू नका असं म्हटल्यावर मग गुरूंनी गोरखनाथांनी सांगितलं अरे हे साधं मळकं जर जसं तसं मिळत नाही तर तुझी बायको पुन्हा येणार आहे का, शोक का करतो. अर्थात या मोहातून आसक्तीतून उपदेश करून भरतुहरींना गोरक्षनाथांनी बाहेर काढलं आणि पुढे जाऊन तेच भर्तरीनाथ झाले. नवनाथामध्ये आहे ना भर्तरीनाथ, अशी कथा आहे. काय आली ही कथा, कारण राजा असलेले यांनी आपलं राज्य टाकून वनात गेले, मुंडन केलं, संन्यास घेतला
आणि त्या ठिकाणी भक्ती मार्गाला लागले, सद्गुरूला शरण गेले. महाराज म्हणतात हे काय वेडे होते का? राज्य टाकून गेले, ते काय वेडे म्हणावे. आणि मग पुढे आणखी उदाहरण देताना महाराज म्हणतात मग गोरक्षनाथ बोलती 99 कोटी भूपती इतरांची नाही गणती योगाप्रती निघाले. मग गोरक्षनाथांनी शिकवण दिली की बाबा रे, अनेक भूपती म्हणजे अनेक राजे यांनी आपला राज्याचा त्याग करून योग करायला निघाले, भक्ती करायला निघाले, ज्ञान प्राप्त करायला निघाले, असं गोरक्षनाथांनी भरतोरीला सांगितलं. महाराज म्हणतात भवसिंधूच्या दोही विषयाचा गळ घातला पायी काळवर काळ लक्ष द्या दिशा दाही जीव सर्वही भक्षावया. म्हणून या विषयाला मागे लागून या भवसिंधूच्या सागरामध्ये आपण एक लक्षात ठेवा, जसं त्या नदीमध्ये मासे पकडताना गळ टाकला जातो आणि माशांना बाहेर काढला जातो. गळ म्हणजे त्या गळाला काहीतरी लालच दिलेली असते, पीठ कणिक वगैरे काहीतरी लावून, आणि मग रसनेमुळं विषयामुळं तो मीन म्हणजे मासा तिकडे आकृष्ट होतो आणि आकृष्ट झाला की त्याला बाहेर काढले जातात आणि तो मरतो. अनेक विषय आहेत. पंचविषयाचा आपण दृष्टांतानं उदाहरणानं चांगल्या रीतीने आपण ते समजून घेतलंय मागे, पुन्हा सांगणार नाही. पण असं या विषयामध्ये पंचविषयामध्ये विषयाचा गळ घातला पायी काळ लक्ष दिशा दाही जीव सर्वही भक्षावया. या जीवाला भक्षण करण्यासाठी या जन्म मरणाच्या पुन्हा या भ्रमण जन्म मरणामध्ये अडकून टाकण्यासाठी अनेक विषय आपल्या मागे लागतात. त्या विषयातून सुटावं असं वाटत असेल तर फक्त आणि फक्त यातून आपल्याला साधू संत सद्गुरूच सोडवू शकतात. श्री संत एकनाथ महाराज मोठ्या म्हणजे विचारपूर्वक आणि अनेक उदाहरण देऊन आपल्याला ते कळावं म्हणून सद्गुरूंचं किती महत्व आहे, संतांचं किती महत्व आहे, त्यांना शरण गेल्याशिवाय काहीच शक्य नाही, त्यांना शरण गेल्याशिवाय खऱ्या अर्थानं परमार्थ आपल्याला कळणार नाही, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आज आपण ओवी क्रमांक 97 पर्यंत आलो. पुढच्या भागामध्ये ओवी क्रमांक 98 आणि त्याच्या पुढचा विचार करू. काय आनंद लहरी म्हणजे आपण जर विचार केला असेल तर आपण बघत आहात पहिल्या भागापासून सद्गुरूचं महत्व या ठिकाणी आलेलं आहे. माया मन हे जे आउट ऑफ कंट्रोल जे आपले आहेत, जे बियॉन्ड कंट्रोल जे आहेत ना, जे आपल्या हातात नाही, जे आपल्या ताब्यात नाही, त्यांना ताब्यात ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त सद्गुरूला शरण जावं लागेल, संतांना शरण जावं लागेल, तेव्हाच ते शक्य होईल. हेच महाराज या ठिकाणी सांगतात. 97व्या ओवीपर्यंत आपण आलो. 98 आणि त्याच्या पुढच्या ओव्यांचा विचार पुढच्या भागात करू. तोपर्यंत इथेच थांबू. सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री एकनाथ श्री एकनाथ, श्री एकनाथ श्री एकनाथ, श्री एकनाथ श्री एकनाथ, श्री एकनाथ श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय हो.